हॅलो एव्हरीबडी, आज आपण बनवूया नवे चावलाचं गोराचं. या बनितो आपण ऑल सोल्स डेचे दिसा, जेली मेलीचे दिसा. सगळी ईस्ट इंडियन लोक बनितात आणि जे आपले वाडवरील मरून गेले त्यांचे यादमनी त्यांचे जे फेवरेट वस्तू असतात खावा पिवाच्या ते ऑल्टरचे हेटो मांडितात आणि या गोराचं पण ठेवतात. आणि ही रेसिपी तुम्ही एंडपर्यंत बघा. कला तर मी 2 रेसिपीज बनविले. चलो देन लेट्स मेक. पहिले रेसिपीसाठी आपण करूया नवे चावलाची गोर पेस्ट. त्याच्यासाठी आपण घेतले 1 वाटी नवे चावल. गोर तुम्ही तुमच्या हिसाबाशी घालू शकता, स्वीट जसे तुम्हाला पाहिजे. 1 वाटी खवणलेला नारोल, 2 चमचे भिजलेले मेथीचे दाणे आणि एलचीचं पावडर. चावल आपण साफ करून वाटून धुवूनशी त्याचे 6 to 7 टाइम्स डबल पाणी घालायचा आणि त्याच्या संगती मेथीचे दाणे घालायचे, गोर घालायचं, एलची पावडर घालायचा आणि त्याला शिजवायचं. मग त्या नारोल पण घालायचा आणि हे सगळं शिजलं का तुमची पेस्ट रेडी आहे. या तुम्हाला लिक्विड जेवढं पाहिजे त्या हिसाबाशी तुम्ही शिजवू शकता. एक टाइम चावल शिजले तर तुमची पेस्ट रेडी होते. ही रेसिपी प्लीज ट्राय करा, मस्तच लागते लिक्विड फॉर्मनी. आणि बीजी रेसिपी आहे जे आपण त्याचे पीसेस करूया. त्या रेसिपीसाठी पण सेम इन्ग्रेडियंट्स लागतील, खाली मेथी दाणे नाही घ्यावाचे. मेथी दाण्याचे ऐवजी आपण घ्यावाचे बारीक चवल्या. चवलीला पण 3-4 तास पाण्यामध्ये भिजून घ्यावाचं आणि वायल्या शिजून घ्यावाच्या. चवल्या शिजल्या तर त्याला पाणी त्याचा ड्रेन करायचा आणि वायल्या ठेवायच्या. सेम प्रोसिजर चावल साफ करून बारीक वाटून शिजवायचं. पण यामध्ये आपण घालून खवणलेल्या नाल्लाची बदली नाल्लाचं दूध. तर जे फर्स्ट दूध येते ते साईडला ठेवायचं. सेकंड दूध जे असेल त्यामध्ये घालायचं चावल आणि त्याला शिजत ठेवायचं. चावल जरा शिजले का त्यामध्ये घालायचं ते सेकंड दूध, चवल्या आणि गोर हे सगळं शिजून घ्यावाचं. मग ते आटत जाते. ते आटलं का त्यामध्ये घालायचं असली घी. घीशी टेस्ट खूप मस्त येते आपले गोराच्याला. आणि सगळं शिजलं का त्यामध्ये आपल्या आवडी अनुसार घालायचं ड्रायफ्रूट्स, तुम्हाला काजू बदाम जे पण घालायचं असेल. आणि मग कंप्लीट शिजलं का या बघा साईड्स जसं सोरीत आहे, दॅट मीन्स तुमचं गोराचं रेडी आहे. या गोराचं तुम्ही ग्रीस थालीमध्ये घालायचं. थंड झालं का जसे तुम्हाला पीसेस पाहिजे तसे पीसेस कट करायचे. तुम्हाला गार्निश करायचं असेल ड्रायफ्रूटची तर गार्निश करू शकता. या जेली मेलीला तुम्ही रेसिपीज ट्राय करा ना. तुमची फेवरेट माणसं जी मरून गेले त्यांचा याद करा आणि रेसिपी प्लीज शेअर करा. म्हणजे ज्या लोकांना जे आपलं नवीन जनरेशन आहे ज्यांना नाही करता येते ती लोक पण या बनतील आणि खातील. थँक्स फॉर वॉचिंग.